welcome students in good afternoon. We can continue that of the next point, that is the negations. Negation of compound statement. Compound statements. Alright. So yesterday we can discuss about that of the negation of conjunction. आणि मग आपल्याला ते मिळालं होतं that is like of that negation of P and Q that is equivalent to negation of P or that of the negation of Q. The like of that negation of P or negation of Q. Now second, now we can today discuss that is the negation of disjunction. Negation of disjunction. तर बघा similarly since that negation of P and Q that is equivalent to negation of P or that of the negation of Q, automatically that is oppositely happens here. आणि मग बघा the negation of now P or Q that is equivalent to negation of P and that of the negation of Q. म्हणजे इथं बरोबर आपल्याला ते अपोजिटली मिळून जातात आणि मग त्याच्या पण आपण व्हेरिफिकेशन लगेच करूया बाय युजिंग दॅट ऑफ द ट्रूथ टेबल दॅट इज द निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू त्यानंतर इकडचं आहे तुमचं पी ऑर क्यू त्याचं निगेशन ऑफ पी ऑर क्यू आणि शेवटी आहे इकडची राइट हँड साइड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू सी दॅट मग ठरलेलं आहे इथं काय तर आखायची गरज नाही. Shortly we can observe there that is a TF that of the TF. आता negation of P आहे याचा अर्थ इथं असणार तुमचं डबल F डबल T इथं असणार FT that of the FT. मग P or Q आपल्याला माहिती आहे फक्त एकदाच ते फॉल्स असतं बाकी सगळ्या ठिकाणी ते ट्रू असणार तर T that of the F. आता त्याचं निगेशन पाहिजे त्याचं निगेशन म्हणजे कोण येणार मग F that of the T. झालं मग हे झालं निगेशन ऑफ P or Q that is the LHS of our equivalence. आता ह्या दोघांचं तुम्हाला कंजक्शन पाहिजे निगेशन ऑफ P and negation of Q. मग बघा F and F that is the F and T that is also F, T and F that is the F, परंतु T and T that of the T. आणि मग हे दोन्ही कॉलम जर आपण ऑब्जर्व केले तर their truth values are again becomes identical. ह्यांच्या सुद्धा truth value तुमच्या identical आल्या आणि म्हणून तर negation of P or Q that is equivalent to negation of P and negation of Q. म्हणजे कंजक्शनचं जसं विरुद्ध आलं तसंच याचं आला म्हणजे शब्दशः कसं रीड केलं जातं negation of disjunction of two statements that is equivalent to conjunction of their negations. Negation of P and that of the negation of Q. तर असं ते मिळालं तुम्हाला negation of disjunction. तर दोघांचेही तुमच्याकडे उपलब्ध झाल्या. त्यानंतर आता जाऊ negation of implication करा. तर त्याचं पण आता कसं निगेशन येते विचार करू negation of implication. मग again note that about that of the implication in its truth table. तर त्याच्या एका ह्याच्यावर आपल्याला ते निगेशन मिळवता येते कसं ते बघूया आणि मग that implication we have to know that if a P is a true बघा if a P is a true and Q is a false then only P implies Q is a false. त्याच वेळेस ते तुमचं P implies Q काय होतं false होतं बरोबर म्हणजे P true आहे आणि मग आता आपण त्याचा निगेशन साठी कसा उपयोग करतो ते बघा P ट्रू आहे म्हणून आपण P घेऊया and Q is false म्हणून इथं कंजक्शन घेऊ आणि false आहे म्हणून त्याचं निगेशन घेऊ म्हणून काय आलं P is a true and Q is a false म्हणून इथं मी and म्हटलं की कंजक्शन घेतलं false म्हटलं की निगेशन ऑफ Q घेतलं म्हणजे त्या ट्रूथ टेबल मध्ये तेवढे ऐकण्यासाठीच ते false आहे. निगेशन म्हणजे काय आपण डिफाइन केलं जर P ट्रू असेल तर Q फॉल्स म्हणजे त्याचं निगेशन false असतं जर P false असेल त्याचं निगेशन ट्रू असतं आणि म्हणून आपण तसा विचार केला या ठिकाणी
आणि म्हणून म्हटलं जातं निगेशन ऑफ दॅट P implies Q is equivalent to P and negation of Q. म्हणजे P implies किंवा इम्प्लिकेशनचं निगेशन काय येतं P and negation of Q. आता हे फक्त तुम्ही म्हणणार हे तुम्ही ट्रूथ टेबल वरून सांगितलं पण त्याची सत्यता आपल्याला आता कोणी मिळवायची आहे बाय दॅट ऑफ द ट्रूथ टेबल. मग ट्रूथ टेबल शिवाय आपण त्याला आणखी कन्फर्म नाही करू शकत. मग आता त्याचा उपयोग करूया परत त्याच पद्धतीनं P Q परत इथं कोणाचं निगेशन आहे निगेशन ऑफ Q आहे. नंतर पाहिजे तुम्हाला P implies Q नंतर पाहिजे त्याचं निगेशन ब्रॅकेट पाहिजे. ऑब्झर्व दॅट P implies Q आणि शेवटी आहे P and negation of Q. बरोबर. आता त्याच पद्धतीनं डबल T दॅट ऑफ द डबल F जर कॉलम आयडेंटिकल आले तर आपण ते बरोबर आहे असं म्हणणार आणि येणारच. त्यानंतर Q चं निगेशन दॅट इज FT दॅट ऑफ द FT. तर P implies Q मध्ये बघा एकदाच ते F आहे. T implies T दॅट ऑफ द T implies F ह्याच वेळेस फक्त ते F otherwise always it is true. आणि मग आता त्याचं निगेशन पाहिजे इथं आहे बघा ब्रॅकेट पूर्ण येतो. मग T चं निगेशन F येणार F चं निगेशन T येणार T चं निगेशन परत F परत T चं निगेशन हा झाला त्या लेफ्ट हँड साइडचा म्हणजे निगेशन ऑफ P implies Q चा कॉलम. आता P and negation of Q बघा P and negation of Q T and F that is the F T and T that of the T बघा F and that of the F again it is F आणि F and T that is also F. म्हणजे P and negation of Q चा सुद्धा तोच कॉलम आला. इन ऑर्डर दॅट ट्रूथ व्हॅल्यूज आर आयडेंटिकल. आणि म्हणून आता मात्र आपण शक्य 100% म्हणू शकतो काय की निगेशन ऑफ P implies Q is equivalent to P and negation of Q. फक्त कसं लक्षात ठेवायचं P implies Q मध्ये P ट्रू असतो तर Q फॉल्स असतो आणि आपल्याला चूकच पाहिजे म्हणून तर ते निगेशन घेतोय आपण P and negation of that of the Q. तर हे झालं इम्प्लिकेशनचं निगेशन. त्यानंतर आता जाऊ पुढच्या निगेशन कडे. See that again that we have to discuss. तर fourth that is the negation of. आता हे बाकीच्या रिझल्टचा उपयोग इथं करणार आपण. negation of double implication. double implication. आता त्याचा पण विचार करू. मग आपण डिफाइन करताना डबल इम्प्लिकेशन म्हटलं होतं कारण त्याचं नोटेशन कसं होतं P if and only if that of the Q. म्हणजेच काय शब्दशः जर म्हणायचं म्हटलं तर if P then Q and if P then Q आणि परत इकडून इकडे आहे and if Q then P. काय आलं if Q then P. म्हणजे त्या डबल इम्प्लिकेशनला आपण या ठिकाणी कंजक्शनच्या भाषेमध्ये एक्सप्रेस करू शकतोय. बघा आता बरोबर त्या शब्दाच्या वेळी ते नोटेशन मिळेल. if P then Q म्हणजे ते असणार तुमचं P implies Q त्याला ब्रॅकेट टाकू and आलं म्हणून ते कंजक्शन आणि इथं if Q then P आणि म्हणून तर डबल इम्प्लिकेशन हे दोन इम्प्लिकेशनचं कंजक्शन आहे आणि कंजक्शनचा आताच आपण काय मिळवलं निगेशन मिळवलं. आता त्याचा उपयोग करू हाऊ दॅट वी कॅन यूज सी दॅट. तर बघा आता आणि मग आता टेक द निगेशन ऑफ दॅट P if and only if Q. बघा दॅट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ आता ब्रॅकेट टाकू कारण हे ते आपण रिप्लेस करणार P implies Q and Q implies P. बरोबर. मग आताच आपण कंजक्शनचं मिळवला कंजक्शनचं निगेशन मिळवलं. आता त्याचा उपयोग करा दॅट इज इक्विव्हॅलंट टू. मग कंजक्शनचं निगेशन काय असतं निगेशन्स ऑफ देअर डिजंक्शन. मग ह्याचं निगेशन घ्या ह्याचं निगेशन घ्या आणि कंजक्शनच्या ऐवजी डिजंक्शन द्या. डिजंक्शन असेल तर दोघांचं निगेशन घ्या कंजक्शन द्या कुठल्याही अर्थाने चला. आणि मग बघा निगेशन ऑफ P implies Q कंजक्शन होतं म्हणून तर डिजंक्शन निगेशन ऑफ Q implies P. बरोबर. म्हणून आता याचा उपयोग करूया आणि दॅट इज इक्विव्हॅलंट टू
मग आताच आपण ऑब्झर्व केलं इम्प्लिकेशन जर निगेशन काय येतं पहिलं लेटर अँटीसिडेंट दुसरं लेटर कॉन्सिक्वेंट कॉन्सिक्वेंटचं निगेशन याचं निगेशन काय आलं पी अँड निगेशन ऑफ क्यू त्याला ब्रॅकेट पाहिजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू सिमिलरली हे डिजंक्शन आहे तसं आता हे लेटर बदलले मग निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी काय असणार फक्त पी च्या ठिकाणी क्यू येणार क्यू च्या ठिकाणी पी येणार म्हणजेच क्यू अँड निगेशन ऑफ पी तर हे झालं तुमचं डबल इम्प्लिकेशनचं निगेशन तिथं ह्याच रिझल्टचा उपयोग घेतला आपण कंजक्शनच्या निगेशनचा आणि निगेशन ऑफ दॅट पी इम्प्लाइज क्यूचा जसं पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू तसं क्यू इम्प्लाइज पीचं काय आलं क्यूच्या ठिकाणी क्यू आला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंटचं निगेशन घ्या आणि त्या ठिकाणी कंजक्शन तर अशा रीतीने तुम्हाला त्या डबल इम्प्लिकेशनचं पण निगेशन हे कंजक्शन आणि डिजंक्शन मध्ये सांगता येतं कारण इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन पेक्षा कंजक्शन आणि डिजंक्शन हे मिळवण्यासाठी इझिली असतात झालं त्यानंतर आणि आता एक राहिलं अबाउट दॅट ऑफ द निगेशन ऑफ निगेशन फिफ्थ निगेशन ऑफ निगेशन त्याचा काही वादच नाही आपण ते डायरेक्टली सुद्धा सांगू शकतो आणि मग बघा इफ p is any statement then its negation we can denote like of that आणि मग आपल्या संख्येप्रमाणेच that is a negation of p that is equivalent to p itself मग तुम्ही म्हणाल हे डायरेक्ट कसं काय सांगितलं तर परत बघा त्याचा ट्रूथ टेबल आपण तयार करू p आहे इथं निगेशन ऑफ p आहे आणि परत त्या p चं निगेशन घेऊ बघा आता एकच लेटर आहे याचा अर्थ दोन शक्यता टी इथं असणार तुमचं ft तर परत याचं निगेशन पाहिजे इथं बघा टी चं निगेशन ऑफ p नुसार f आलं f चं t आलं आता निगेशन ऑफ p चं निगेशन पाहिजे याचा अर्थ f चं निगेशन t आणि t चं निगेशन f आणि हे दोन्ही कॉलम तुमचे काय आले आयडेंटिकल आले आणि म्हणून तर म्हटलं जातं निगेशन ऑफ p इज अ स्टेटमेंट p इटसेल्फ ते स्वतःच येतात जसं आपल्या संख्येमध्ये -3 चा वजा घेतला तर ते 3च मिळतं तसंच आहे या ठिकाणी पण निगेशन ऑफ p इक्विव्हॅलंट टू दॅट ऑफ द p तर अशा रीतीने तुम्हाला पाचही लॉजिकल किंवा कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशन्स मिळाले म्हणजे अगेन नोट दॅट पहिलं बघा निगेशन ऑफ दॅट p अँड q दॅट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ p ऑर निगेशन ऑफ q त्यानंतर सेकंड निगेशन ऑफ p ऑर q डिजंक्शन इथं फक्त चेंज करा दॅट इज अँड निगेशन ऑफ q तिसरं होतं इम्प्लिकेशन निगेशन ऑफ p implies q is equivalent to p and negation of q चौथं मिळवलं negation of p if and only if q equivalent to p and negation of q or q and negation of p कारण इथं डिजंक्शन होतं म्हणून त्याचं कंजक्शन आलं आणि शेवटी येत आहे निगेशन ऑफ p that is equivalent to that of the p तर अशा रीतीने हे पाचही लॉजिकल कनेक्टिव्हचे किंवा स्टेटमेंटचे निगेशन्स मिळाले तर अशा रीतीने हा दुसरा पण मुद्दा तुमचा संपलेला आहे तर सी दॅट त्यानंतर आणखी एक पुढचा इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा तर व्हॉट इज दॅट ऑब्झर्व हियर त्यानंतर तर निगेशन्स नंतर आता तिसरा मुद्दा येऊ तर पहिला मुद्दा होता त्या टॉपिक मधला क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स दुसरा होता निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स आणि तिसरा आहे आता या ठिकाणी कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह तर हे शब्द आता काय आहेत बघा साधे आहेत ते अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन ते दुसऱ्याला नसतात फक्त इम्प्लिकेशनलाच ते असणार तर कोणाच्या बाबतीत विचार करतोय आपण कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे एखादं इम्प्लिकेशन जर असेल तर आणखी आपल्याला 3 प्रकारचे इम्प्लिकेशन्स मिळतात
आणि ते कोण तर कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आणि मग बघा लेट अस टेक P implies Q be a implication and implication. समजा हे दिलेलं तुमचं implication आहे. Then we can define that of the new 3 implications. तर आपण त्या implicationचे 3 implications define करू शकतो. आणि मग आता ते 3 कोणकोणते आहेत त्याचा विचार करू. तर पहिलं आहे तुमच्या क्रमवार जाऊ दॅट इज द कॉन्व्हर्स. आणि मग आता त्याचं काय आहे ते बघा साध आहे ते. तर सी दॅट if P implies Q is an implication. बघा जर हे दिलेलं स्टेटमेंट तुमचं इम्प्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये P ला आपण अँटीसिडेंट म्हणतो, Q ला त्या ठिकाणी कॉन्सिक्वेंट. आता त्याचं कॉन्व्हर्स कसं येते ते बघूया. if P implies Q is an implication then its converse is Q implies P. त्यावेळेस त्याचं कॉन्व्हर्स काय असणार आहे Q implies P. म्हणजे फक्त अँटीसिडेंटच्या ठिकाणी कॉन्सिक्वेंट आणा, कॉन्सिक्वेंटच्या ठिकाणी अँटीसिडेंट ट्रान्सफर करा. म्हणजे कॉन्व्हर्सला काय होतं फक्त तिकडचं हायपोथेसिस कन्क्लुजन होतं आणि कन्क्लुजन हे हायपोथेसिस होतं. म्हणून तर P implies Q या इम्प्लिकेशनचं दुसरं इम्प्लिकेशन म्हणजेच कॉन्व्हर्स काय येतो Q implies P. त्यानंतर सेकंड दुसरा शब्द आहे इन्व्हर्स. सिमिलरली if P implies Q is an implication then its inverse is. त्यावेळेस त्याचं इन्व्हर्स काय येतं ते बघा. is negation of P implies negation of Q. त्यावेळेस त्याचं इन्व्हर्स हा कसा डिफाइन केला जातो negation of P implies negation of Q. तर बघा कॉन्व्हर्सला Q implies P, इन्व्हर्सला negation of P implies negation of Q आणि मूळ इम्प्लिकेशन आहे तुमचं P implies Q. आणि तिसरा शब्द आहे आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह मग कॉन्ट्रापॉझिटिव्हला काय होतं बघा सेम. if P implies Q is an implication then its contrapositive is defined as negation of P implies that of the negation of P. negation of Q implies negation of P. आणि मग हे 3 तुमचे आल्या नवीन इम्प्लिकेशन. Q implies P is a converse, negation of P implies negation of Q is inverse आणि याचा परत कॉन्व्हर्स घेतला म्हणजेच negation of Q implies negation of P, that is the contrapositive. तर असे ते 3 मुद्दे त्या एका पॉइंट मध्ये होते क्वांटिफायर्स पासून कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह पर्यंत. तर these are the important things about the logical connectives. तर निगेशन्स पाहिले, क्वांटिफायर्स पाहिले. आता आपण हे 3 नवीन इम्प्लिकेशन्स डिफाइन केले. Q implies P is a converse, negation of P implies negation of Q is inverse आणि negation of Q implies negation of P is the contrapositive of our implication P implies Q. तर टेक द एक्झाम्पल्स ऑन them. तर त्याच्यावरचे काही उदाहरणं आता आपण ऑब्झर्व करू म्हणजे आणखी हे तुमचं क्लिअर होईल. तर असे ते 3 मुद्दे आपण एकत्रितरित्या डिस्कस केले. तर आता एक्सरसाइज नंबर 3. तर तिसऱ्या एक्सरसाइज कडे जातोय आपण. तर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे ते. if A equal to 3 5 7 9 11 12 असं ते कलेक्शन दिलंय. if A equal to 3 5 7 9 11 then determine the truth values of TRUTH. then determine the truth values of following statements. आणि आता एकेका स्टेटमेंटचा आपण इथे विचार करू बघूया. तर पहिलं स्टेटमेंट आहे क्वांटिफायर्स आहेत. क्वांटिफाईड स्टेटमेंट्स दीज आर देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू A म्हणताना असं लिहिताना तसं आपण ऑब्झर्व केलं सगळं. आता देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू A such that x minus 8 equal to 1. x minus 8 equal to 1. मग हे कोणतं क्वांटिफायर आहे विचार करायचा.
देयर एक्झिस्ट, याचा अर्थ एक तरी घटक आपल्या त्या कलेक्शन मध्ये असा असला पाहिजे की त्या घटकाची आणि 8 ची वजाबाकी किंवा सबट्रॅक्शन हे 1 यायला पाहिजे. देयर एक्झिस्ट हा शब्द आहे. ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट सॅटिस्फाय द कंडिशन, then that existential quantifier is true. मग आहे का बरं त्या ठिकाणी? एक आहे की 9 वजा 8 किती येत आहे? 1 येत आहे. याचा अर्थ when we can take x equal to 9, 9 minus 8 equal to 1, and therefore that statement becomes that of the true. याचा अर्थ त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार तुमची? t. तर असं ते डिसाइड करा. बघा आता दुसरं वाक्य बघू. तर हे सोपं आहे. For all x belongs to A, आता for all आहे, for all x belongs to A, x square plus x is an even number, is an even number. मग आता हे युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. सर्व x साठी किंवा सर्व ऑब्जेक्ट साठी त्या कलेक्शन मधील ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ते ट्रू, नाही तर फॉल्स. बरोबर, प्रत्येकाला आता चेक करावं लागेल. तर बघा पहिल्यांदा समजा आपण x बरोबर 3 घेऊया. तर काय येणार? x स्क्वेअर प्लस x 9 3 12 इवन नंबर आला. आता 5 घ्या. 5 चा वर्ग 25, 25 अधिक 5 30, परत आलं तुमचं इवन नंबर. 7 घेऊ. 49 अधिक 7 50 56 आले, परत तो आहे इवन नंबर. 9 घ्या. आता 81 अधिक 9 तुमचे 90 आले. बरोबर. आता 4 एलिमेंटला आपण क्लिअर केला. आता 11 साठी बघा. 11 that is 11 square, that is 121, 121 plus that of the 11, that is 132. again it is a even number. आणि शेवटी आले तुमचे 12. 12 144 square plus that is the 156, that is also even number. म्हणजे प्रत्येक x साठी ही कंडिशन तुमची सॅटिस्फाय झाली. मीन्स दॅट युनिव्हर्सल क्वांटिफायर असणार तुमचं क्वांटिफाइड स्टेटमेंट परत कसं येणार आहे? दॅट इज ट्रू हॅविंग द ट्रूथ व्हॅल्यू स्मॉल कॅपिटल T. तर असं ते विचार करायचा क्वांटिफायर आणि क्वांटिफाइड स्टेटमेंट साठी. कलेक्शन ते अजून 1-2 आहेत उदाहरण. तर इंटरेस्टिंग आहे ते. But you can try at home to study carefully. That becomes easily. Do that things concentrately. त्यानंतर तिसरं वाक्य बघूया. बघा आता. Third, there exists x belongs to A. आता there exists आला. There exists x belongs to A such that x square less than 0. such that x square less than 0. आता अर्थ काय? क्वांटिफायर कोणतं आलं? एक्झिस्टेन्शियल. x साठी कमीत कमी एक तरी x असा असला पाहिजे त्या कलेक्शन मध्ये की त्यानं ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. काल आपण पाहिलं की हे क्वांटिफाइड स्टेटमेंट कशामध्ये असतात? रिलेटेड टू द कलेक्शन, म्हणजे दिलेला संच आणि त्या ठिकाणची कंडिशन. मग एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे, एक तरी x आहे का? तर आपल्याला माहिती आहे स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कोणत्याही संख्येचा पूर्ण वर्ग हा नेहमी पॉझिटिव्हच असतो. आणि इतर तर ते म्हटलंय लेस दॅन 0. याचा अर्थ ऑटोमॅटिकली देयर इज नो एनी x. असा एकही x तिथं नाही त्या कलेक्शन मध्ये की त्याचा पूर्ण वर्ग किंवा x स्क्वेअर हा 0 पेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह येऊ शकतो. पण नॉट पॉसिबल. याचा अर्थ ते स्टेटमेंट तुमचं फॉल्स आलं, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुमची f. तर असा विचार करा. त्यानंतर पुढचं चौथं वाक्य बघा. व्हेरी वेल. फॉर ऑल x belongs to A, for all x belongs to A, x is an even number. x is an even number. ही कंडिशन आहे ना. आणि कलेक्शन तर आपल्या समोरच आहे. म्हणजे हे काय म्हणतात आता? फॉर ऑल x belongs to A, x is an even number. मग आहेत का बरं सगळे x इवन? 3 ऑड, 5 ऑड, 7 ऑड, 9 ऑड, 11 ऑड. फक्त 12 तुमचा इवन आहे. आणि आपलं एक्झिस्ट आता क्वांटिफायर कोणतं आहे? युनिव्हर्सल. मग युनिव्हर्सल मध्ये आपण काय पाहिलं?
त्या ठिकाणी जर सर्व घटकाला ती कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच ते ट्रू असतं. एकाला जरी ती सॅटिस्फाय नसेल तरी ते फॉल्स म्हणावं लागतं. आणि इथं तर ते फॉल्स कोणाला आहे? 1 2 3 4 5 5 फॉर 5 ऑब्जेक्ट्स दॅट इज द रॉंग किंवा दॅट इज नॉट ट्रू. आणि म्हणून हे वाक्य तुमचं कसं असणार आहे? दॅट इज फॉल्स हॅव्हिंग द ट्रूथ व्हॅल्यू दॅट इज द इयर. त्यानंतर तर असं ते थोडं थोडं विचार करत चालायचा बरोबर मिळतं. त्यानंतर पुढचं वाक्य बघू आणखी एक. देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that म्हणजे एक्झिस्टेन्शियल आला मगाचं युनिव्हर्सल होतं. such that 3x plus 8 बघा आता 3x plus 8 strictly greater than 40. म्हणजे आता देयर एक्झिस्ट आहे म्हणजे त्या कलेक्शन मधला एक तर कमीत कमी एक ऍटलिस्ट 1 हा शब्द होता. त्या एका घटकाने ही कंडिशन सॅटिस्फाय केलेली पाहिजे तर ते ट्रू अदरवाइज फॉल्स. बरोबर. मग आता विचार करा 3 घेतले आपण. 3 9 8 17 40 पेक्षा मोठे नाही. 5 15 28 नाही. 7 3 21 29 9 3 27 8 35 आले. 27 आणि 8 35 आले. 35 काही 40 पेक्षा मोठे नाहीत. आता इथं बघूया 11 3 33 आणि 8 41. म्हणजे इथं when we can take x equal to 11 or that of the 12 then that 3x plus 8 strictly greater than 40. याचा अर्थ दोन घटकांना ते आहे आपला ते एकच घटक असतात तरी आपण ते ट्रू म्हटलं असतं आणि नो असताय ऑब्जेक्ट तर मग फॉल्स म्हटलं असतं. याचा अर्थ 11 आणि 12 ला येणाऱ्या ह्या पॉलिनॉमियलची किंमत 40 पेक्षा मोठी येते. पण 11 3 33 8 41 41 ग्रेटर दॅन 40 36 8 44 44 ग्रेटर दॅन 40. आणि म्हणून हे स्टेटमेंट तुमचं काय झालं? ट्रू झालं. बरोबर. दॅट इज द ट्रूथनेस ऑफ दॅट. आणि शेवटचं बघूया. तर असं हे कलेक्शन आणि कंडिशनचा पण विचार करायला लावतात ते क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. सोपं आहे तर बघा. सिक्स्थ फॉर ऑल x बिलॉंग्स टू a. फॉर ऑल म्हटलं की सर्वांसाठी ते पाहिजे. फॉर ऑल x बिलॉंग्स टू a 2x plus 9 हे काही देते ना त्या ठिकाणी ग्रेटर दॅन 40. म्हणजे सर्व x साठी x ची किंमत आपण जर ह्या सर्व घटकांची टाकली तर ते 14 पेक्षा मोठे पाहिजे. एकही घटक नको विदाउट दॅट. मग आता बघूया 3 साठी बघा 3 2 6 6 9 15 ग्रेटर. 5 2 10 19 ग्रेटर. पुढच्याला काही चेक करायची गरजच नाही. ऑटोमॅटिकली फॉर ऑल x बिलॉंग्स टू a 2x plus 9 greater than 14 and therefore that is the true statement which truth value is that of the t. बरोबर. तर अशा रीतीने त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुमची काय आली? t आली. तर in this way we can confirm that of the quantifiers and their truth values. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. आता काय विचारले बघूया. राइट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. राइट द निगेशन्स. राइट द निगेशन्स ऑफ फॉलोइंग. तर एक एक वाक्य देतात. कसा विचार करायचा ते बघूया. तर आपल्या त्या 5 रिझल्ट मध्ये जायचा. तर पहिलं स्टेटमेंट आहे x plus 8 strictly greater than 11 or y minus 3 equal to 6. असं ते वाक्य आहे. मग असं ते आपल्या लक्षात येतच असं नाही. आलं तर चांगलीच गोष्ट आणि ते नंतर येतच. मग आता मी एकेकाला एक एक लेटर दर्शवतो. बघा p डबल डॉट हे पहिलं स्टेटमेंट घेऊ x plus 8 greater than 11. त्याला काही वेळ लागत नाही. फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे y minus 3 equal to 6. बरोबर. मग आता आपल्याला याचं काय पाहिजे? निगेशन. दिलेलं स्टेटमेंट कुठल्या भाषेत येत आहे? and therefore given statement is p or q. म्हणजे त्याचं काय आलं? दिलेल्या स्टेटमेंटचं सिम्बॉलिक नेचर किंवा नोटेशन मध्ये p or q. आणि मग आपल्याला आता त्याचं निगेशन पाहिजे. आणि मग बघा मग आपण हा रिझल्ट पाहिला.
negation of P or Q is equivalent to negation of P and negation of Q. आणि मग आता त्या सिम्बॉलचं रूपांतर परत वाक्यात करायचं. आणि आता त्यालाच कसं लिहिते बघा, negation of P and negation of Q. म्हणजे ते वाक्य कसं लिहिणार आपण, x plus 8 not greater than 11 and बघा and y minus 3 not equal to 6. सगळं निगेशन आहे. पहिल्याचं निगेशन x plus 8 not greater than 11, y minus 3 not आहे not equal to 6. म्हणजे यालाच आणखी दुसऱ्या भाषेत कसं लिहिता येतं, x plus 8 not greater than 11, याचा अर्थ x plus 8 less than or equal to 11. मोठा नाही याचा अर्थ तो बरोबर तरी असू शकतो किंवा लहान तरी असू शकतो. आणि याला काय पर्याय नाही, ते आहे तसंच, हे कंजक्शन पण आहे तसं, y minus 3 not equal to 6. तर हे झालं दिलेलं वाक्य आणि हे झालं त्याचं निगेशन. बरोबर विरोध आला, लेस ग्रेटर दॅन होतं, लेस दॅन इक्वल टू आलं, ऑर होतं अँड आलं, y minus 3 equal to 6 होतं, y minus 3 not equal to 6 आलं. तर अशा रीतीने ते निगेशन्स पण व्यवस्थितरित्या मिळवता येतात. त्यानंतर तर हे मॅथमॅटिकल स्टेटमेंटला थोडं व्यवस्थित लक्ष ठेवायचं. नाही लक्षात आलं लेटर द्या. आता पुढचं बघा, दुसरं वाक्य, इट इज कोल्ड and raining. आता हे मग साधं वाक्य आहे त्यामुळे काय प्रश्न नाही. इट इज कोल्ड अँड रेनिंग. आपल्याला माहिती आहे इथं निगेशन द्यायचं, इथं निगेशन द्यायचं, अँड आहे कंजक्शन आहे, डिजंक्शन म्हणजे ऑर द्या. आणि मग त्याचं वाक्यात निगेशन काय असणार, इट इज नॉट कोल्ड. बघा ऑर बरोबर नॉट हा शब्द इथं आला, ऑर नॉट रेनिंग, RAIN. इथं काय नोटेशन द्यायची गरज नाही, PQ डायरेक्ट आपल्या त्या वाक्यावर लक्षात येतं. इट इज नॉट कोल्ड अँड ऐवजी ऑर आणि नॉट रेनिंग. हे झालं ह्या वाक्याचं हे निगेशन. याचं परत हेच येणार. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, थर्ड. तर त्याला मात्र थोडंसं व्यवस्थित विचार करावा लागेल. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. Quadrilateral is a square if and only if, IFF short मध्ये, if and only if it is a rhombus, RHOMBUS. तर असं ते दिलेलं वाक्य आहे. आणि मग आता आपण त्याच्याबद्दल थोडासा काळजीपूर्वक विचार करू. तर क्वाड्रिलॅटरल आहे, मग त्याला नाव देऊ P. बघा P काय दिलं वाक्याला, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. बरोबर. Q ला नाव देऊया, इट इज अ रोहम्बस, RHOMBUS. रोहम्बस म्हणजे काय, ऑल साइड्स आर इक्वल, दे आर अपोजिट साइड्स आर पॅरलल, परंतु एंगल्स आर नॉट 90 डिग्री. तर ते मात्र कोण त्याचे 90 अंश नसतात. स्क्वेअर मध्ये तसं नसतं, सर्व बाजू समान असतात, सर्व अँगल 90 डिग्री असतात. रोहम्बस मध्ये बाजू समान असतात, अपोजिट साइड्स आर पॅरलल बट अँगल्स आर नॉट 90 डिग्री, म्हणून त्याचं नाव वेगळं आहे रोहम्बस. आता आपल्याला कुठलं स्टेटमेंट आलं, P if and only if Q. कारण लॉजिकल कनेक्टिव्ह इज IFF किंवा if and only if. आणि याचं निगेशन आपल्याकडं स्टेटमेंट मध्ये असं आहे, मगाच आपण डिस्कस केलंय. दॅट इज अ निगेशन ऑफ P if and only if Q. दॅट इज अ निगेशन ऑफ P implies Q or negation of Q implies P. बरोबर. अगोदर काळजीपूर्वक द्या आहे. झालं. दॅट इज. मग आता कंजक्शन डिजक्शन मध्ये याचं निगेशन ऑफ P implies Q मध्ये कोण असतं, P and negation of Q. कारण Q फॉल्स असतात. और हे और आहे तसंच राहिलं, Q and negation of P. आणि आता हे वाक्यात कसं द्यायचं ते बरोबर. लेटरच्या ठिकाणी लेटर, जे काही सिम्बॉल आहे त्याच्या ऐवजी ते येणार. नोटेशन मध्ये कसं आलं, निगेशन ऑफ P implies Q इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ P implies Q or negation of Q implies P. आता ते शब्दात कसं येते ते बघूया.
and therefore in verbal language its negation is जसं आहे तसं p च्या ऐवजी बघा लगेच quadrilateral शॉर्ट मध्ये देतो quadrilateral is a square बघा and square and not rhombus rhombus बघा not rhombus or परत or आता or quadrilateral is rhombus rhombus जिथं वाक्य तिथं बरोबर ते आला quadrilateral is a rhombus and not a square कारण p बघा p होतं quadrilateral is a square म्हणून इथं आलं quadrilateral is a square इथं होतं conjunction म्हणून आलं and हे होतं negation म्हणून आलं not q होतं rhombus it is a rhombus लिहिलं तरी चालतंय or पुढे बरोबर तिथं शब्द आला or quadrilateral is a rhombus and not a square तर अशा रीतीने तुम्हाला त्याचं निगेशन्स पण मिळवता येतात in words in that of the notation form आणि आणखी एक बघू म्हणजे आज तुमचं निगेशन पूर्ण होऊन जाईल तर बघा आता शब्द वाक्यात आहे काय अडचण नाही if it is raining then we will go बघा we will go and play football and play football तर आता इथं काय काय आहे ते बघा तर हे अगोदर सिम्बॉल मध्ये दिलेलं वाक्य आपल्याला रूपांतरित करता आलं पाहिजे if नंतर it is raining आहे म्हणजे याला तुम्हाला p दर्शवावं लागेल it is raining ला then नंतर we will go मग त्याला q दर्शवावं लागेल we will go ह्या वाक्याला and कंजक्शन आलं play football मग त्याला नाव देऊ we play football तर असं ते ओळखता आलं पाहिजे आणि येतच थोडंसं लक्ष ठेवा बरोबर हे मिळतात आणि आता दिलेलं वाक्य कसं आहे ते बघा if it is raining म्हणजे p आलं then implies आलं q and r तर काय आलं p implies q and r आणि मग त्याचं निगेशन बघा आपल्याला माहितीये निगेशन ऑफ p implies q and r इक्विव्हॅलंट टू अगोदर नोटेशन मध्ये आणि मग वाक्यात आहे म्हणजे अजिबात कन्फ्युजन नाही होणार p implies q चं काय येतं p and negation of q आणि q च्या ऐवजी हा ब्रॅकेट आहे बरोबर त्यानंतर आणि मग आता बघूया दॅट इज इक्विव्हॅलंट टू परत ह्याचं निगेशन आपल्याला घेता येतंय p and परत ब्रॅकेट देऊ negation of q or negation of r याचं निगेशन इथं अप्लाय झालं कंजक्शन होतं डिजंक्शन आलं आणि आता वाक्यात ते कसं होतंय बघा जिथं p तिथं ते वाक्य येणार जिथं and म्हणजे कंजक्शन आहे तिथं and येणार आणि मग त्याचं निगेशन कसं येतंय हे होतं असं if it is raining then we will go and play football आता बघा it is raining and बघा it is raining and we will not go or not play football कसं आलं it is raining and we will not go or not play football तर असे हे निगेशन्स वाक्यामधून नोटेशन मध्ये किंवा नोटेशन मधून वाक्यांमध्ये रिप्लेस करता येतात तर आज इथंच थांबू परत याच्यातलं एक उदाहरण राहिले ते नंतर बघू म्हणजे आपलं कंटिन्युटी तशीच राहते तर वेल